नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण येथे 3 मध्यम आकाराचे फ्रेश असे कारले घेतलेले आहेत। येथे आपण हे कारले सुरीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत। इथे कारले कट करताना खूप असे पातळ देखील त्याचे स्लाइस करू नका, मीडियम अशा स्लाइस करून घ्यायचे आहे। व इथे हा जो बीचा भाग आहे आपण तो पूर्णपणे काढून घेणार आहोत। कारल्यामधले आपण संपूर्ण बिया काढून घेतलेले आहे। अशाच पद्धतीने सर्व कारल्यांचे बिया आपण काढून घेणार आहोत व पातळ अशा स्लाइस करून घेणार आहोत। इथे आपण सर्व कारल्यांचे मीडियम आकारामध्ये स्लाइस तयार करून घेतलेले आहे। कारले खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होते, त्याचबरोबर त्वचेचे आजार देखील कमी होतात। शुगरवाल्यांसाठी कारले हे एक वरदानच आहे। कमीत कमी आपण आठवड्यातून 1 दिवस तरी कारल्याची भाजी बनवून खाल्ली पाहिजे। थोडेसे पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे। त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे सर्व कारले 10 ते 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवून घेणार आहोत। कारले मिठाच्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळे कारल्यामधील कडवटपणा बराचसा कमी होतो। येथे आपण एका चाळणीमध्ये सर्व कारल्यांचे काढून घेणार आहोत, त्यामुळे कारल्यामधील सर्व पाणी हे निघून जाईल। सर्व कारल्यांमधले पाणी आपण काढून घेतलेले आहे। चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ ॲड करून घेणार आहोत। त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कश्मीरी मिरची, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला हा ऑप्शनल आहे। 2 चमचे आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेणार आहोत, त्यामुळे आपले कारले खूप छान असे कुरकुरीत तयार होणार आहे। 4 चमचे आपण बेसन पीठ ॲड करून घेणार आहोत, त्यामुळे कोटिंग छान प्रकारे होणार आहे। पाव चमचा आमचूर पावडर घेणार आहोत, त्यामुळे आमचूर पावडर टाकल्यामुळे कारल्याला छान अशी चटपटीत चव येणार आहे। सर्व बॅटर आपण कारल्याला व्यवस्थित असे कोटिंग करून घेणार आहोत। सर्व बाजूंनी कारल्याला हे बॅटर व्यवस्थित लागले गेले पाहिजे। आपल्याला आवश्यक वाटल्यास आपण 1 चमचा अजून कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता। पूर्णपणे व्यवस्थित असे कोट करून घेतलेले आहे। पॅनमध्ये आपण थोडेसे तेल टाकून घेणार आहोत व पूर्ण तेल हे पॅनला कव्हर करून घेणार आहोत। पॅन छान गरम झालेला आहे, त्यावर आपण ही कारल्याची एक स्लाइस आपण सर्व बाजूंनी लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व कारल्याच्या स्लाइस ह्या तव्यावर फ्राय होण्याकरता ठेवलेल्या आहेत। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। एका बाजूने आता आपण हे कारले पलटी करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने फ्राय करण्याकरता। हे पहा, काही कारले एका बाजूने छानपैकी असे मस्तपैकी फ्राय झालेले आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करण्याकरता कारले हे पलटी करून घेणार आहोत। आपण आपल्या आवश्यकतेनुसार थोडंसं तेल देखील ॲड करू शकता। अगदी कमी तेलात आपले कारले मस्त असे फ्राय होतात। येथे संपूर्ण कारले फ्राय होण्याकरता आपल्याला 7 ते 8 मिनिटे लागलेली आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता आपले कारले किती छान असे क्रिस्पी तयार झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपले कारले हे किती छान असे कुरकुरीत तयार झालेले आहे।
ज्यांना कुणाला कारले खाणे हे आवडत नाही ते देखील आजपासून नक्की कारले आवडीने खातील। आपल्याला सर्वांना माहीत आहे की कारल्यामध्ये किती बेनिफिट आहे। ही रेसिपी मी माझ्या मुलांसाठी तयार केलेली आहे। आपण देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो।